पहा मित्र हो, टपरीवाल्याची लाईफ पहा तुम्ही आता. घड्याळीत वाजलेत किती माहिती का? 1:30. हे बघा, दिसला असं तुम्हाला कदाचित मी आज हात करून दाखवतो तुम्हाला. 1:30 वाजलेत मित्र हो. मला बसायचं आता इथं 2 वाजेपर्यंत. आणि इथं बसणं शक्य नाही राहिलं मित्र हो, शक्य नाही राहिलं. कारण काय आहे, ही लोखंडाची टपरी मित्र हो. दिसतं तुम्हाला आहे का? हे पुरं लोखंडात लोखंड आहे मित्र. हे बा, पुरं खालून वरून पूर्ण लोखंड. आणि इथं मला बसणं लागतं दुपारच्या 2 वाजेलो. आणि एवढी गरमी मित्र, एवढी गरमी. टपरी पूर्ण तापली अक्षरशः. इथे चटके बसू राहिले माझ्या, एकदम भयानक. तेव्हा बंधू हात लावून पाहतो मी कशी कशी गरम आहे. वर पाहते आहे ना कशी भयानक आहे. तर मित्र हो, अरे इकडून समोरात राहा. व्हिडिओ शूट चालू आहे. व्हिडिओ शूट चालू आहे म्हणलं, तुम्ही येऊन जाता त्याच्यामध्ये. तर मित्र हो, या असे थांबा हे घ्या चालेल देऊन टाका. नाही, डबल स्विच तुम्हाला मार हे देऊ. हा या. तर हे पहा मित्र हो, असं 2 वाजेलो की बसणं लागत गरमीमध्ये. कारण का? पोटासाठी. आणि आपल्या कस्टमरना पण माहिती आहे की बंधू 2 वाजेपर्यंत असतो, म्हणून मी बिंदास इथे 2 वाजेपर्यंत बसतो. आणि ते पण बिंदास येते डोळे बंद करून. कारण आपला टायमिंग फिक्स आहे मित्र 2चा. काय हो, किती ऊन पडून, किती पाऊस पडून, किती थंडी वाजो, मी 2 वाजूस तर घरी जात नाही. आणि एकदा 2 वाजले की मग मी काही लवकर येत नाही. आता इतकी लय झालेली तुम्हाला सांगतो. माझ्या अक्षरशः हाताला घाम आलेला आहे. तुम्हाला दिसला असं नाही, दिसतंय हे निशाण, दिसतंय का? हा, इथं पूर्ण घाम आलेला आहे मित्र. हात बी असा एकदम असं चिकचिक झालेला आहे. आतून बन्यान सुद्धा तुम्हाला दाखवतो बा मी. इथं पण माझी बन्यान पूर्ण ओल्ली झालेली आहे. तेव्हा आहे का? दिसते दोन्ही साईडला. हा, तर मित्र अशी लाईफ आहे पहा टपरीवाल्यांची. दुपारच्या 2 वाजे लोक बसा फक्त फॅमिलीसाठी मित्र हो, दुसरं काही नाही. कडक उन्हामध्ये तानामध्ये आता मी इथं संघर्ष करू राहिलो एवढ्या गरमीमध्ये. वाया हवा असा हवाचं तुम्हाला काय सांगू, आता कॅमेऱ्याने फिरून दाखवू का तुम्हाला? ते बघा, ते झाडाचे पान सुद्धा हलणार नाही मित्र. पुरे झाडं असते व्यवस्थित झालेले, असं काय झालं, शांत स्थिर झालेले मित्र. आणि तुम्हाला सांगतो तरी सुद्धा आहे ना, मी गरमीत ना या दमट वातावरणामध्ये इथं पेपरची हवा खात बसलेलो आहे. सांगा तुम्ही कसं जीवन आहे टपरीवाल्यांचं. लोखंडाच्या टपरीमध्ये असं वाटतं एक टायमाला की कुकरमध्ये मी बसलोय जसं काय. आणि ते बटाटे कसे शिजायला टाकलेत, हा तशी गंमत आहे. हा या तशी गंमत झाली पहा मित्र. पण मी तर एक आलू सारखं बटाट्यासारखं उकडून नको राहिलो. पण तरी 2 वाजेला तिथून हलणार नाही मी. तर सांगण्याचं तात्पर्य हेच मित्र हो. मी काय, माझ्यासोबत बरेचसे माझे टपरीवाले बांधव, माझे मित्र, त्यांचे पण हेच आले. त्यांना काय, आता मला तरी 2 वाजता बंद करून मी घरी जात असेल. काय जाणार तर घरी बी जायला भेटत नसेल बिचाऱ्यांना. ते दिवसभर टपरीत बसत असेल तर त्यांचे काय हाल होत असतील सांगा तुम्ही उन्हाळ्याचे. तसे माझे हो राहिले. मी माझा अनुभव सांगतोय तुम्हाला. तर तसे माझ्या त्या मित्रांचे काय हाल होत असेल. माझ्याकडे तरी पाण्याची बाटल आहे, मी पाणी पिऊ शकतो. काय मित्रांना पाणी बी नाही राहत, पाणी संपून जातं त्यांचं. मी भांडं भरून आणतो घरी येऊन, त्याच्यामुळे माझ्याकडे पाण्याची काही कमी नाही. तर काय जीवन आहे मित्र टपरीवाल्यांचं पहा, आहे की नाही? अवघड कठीण जीवन आहे, अतिशय कठीण. आणि उन्हाळ्याच्या दिवसात तर खूपच कठीण. बापरे, हे बघा कसा घाम आला मला. हे बघा, तुम्हाला माझं बोटवाटलं दिसतात नाही का? काय मित्र हे हाल आहे हो, टपरीवाल्याचे खूप हाल आहे. आमच्या भावना समजून घ्या. आणि आमच्या संग जास्त किरकिरी भन करा नका. कधी भाऊ वाढे गिडे तर 1 मिनिट आमच्या संग काय भानभन किरकिर करा जाऊ नका बाबा. आमच्याकडे काय, एक तर पहिलं गरमीनं आमच्या पुरी हवा निघून जायला राहते. कोणी लयच भैस करतं, भाव करतं आमच्या संग, लय टेन्शन देतं. तर बाबा या व्हिडिओच्या माध्यमानं तुम्हाला विनंती आहे, थोडा आम्हाला परेशान नका करतो. आमची ऊर्जा दर्शक राहू द्याचा. ओके, चला बाय.